स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना, शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आत्ता तिसरा व्हिडिओ करण्यामागचं कारण की उद्या आहे गुरुपुष्यामृत आणि गुरुपुष्यामृत हे दिवाळीच्या आधी आलेलं आहे. त्यामुळे त्याला खूप सारा असा म्हणजे महत्त्व दिलेलं आहे पंचांगामध्ये आणि खूप चांगला योग आहे. उद्याचा योग तुम्ही सोडू नका. उद्याच्या योगावर तुम्हाला ज्या सेवा सांगते किंवा जे उपाय सांगते किंवा जी खरेदी सांगते ती तुम्ही अवश्य नक्की करा. सगळ्यात पहिलं गुरुपुष्यामृत आहे. 100% लोकांचे बोनस झालेले असतील. आता आमच्यासारख्याला माझ्यासारखीला बोनस वगैरे काही नाही आहे, पण जे नोकरदार आहेत त्यांना बोनस झालेला असेल. 1 गुंज म्हणजे 1 मिलीग्रॅम तरी सोनं उद्याच्या दिवशी अवश्य घरात आणा. ते तुमचं कधीही मोडलं जाणार नाही. सोन्याला सोनं लागेल आणि तुमचं सोनं तुमच्याकडचं वाढत जाईल. म्हणून उद्या 1 मिलीग्रॅम म्हणजे 5,000 3,000 म्हणजे तुमच्या बजेटनुसार एक मणी आणलात ना 500,000चा तरी चालेल. पण उद्या तुम्हाला सोनं खरेदी करायची आहे तर उद्या तुम्ही सोनं नक्की खरेदी करा. त्याचप्रमाणे ज्यांना सोनं शक्य नाही त्यांनी आपल्या मुलीला, आपल्या बायकोला चांदीचं पैंजण खरेदी करा. हे सुद्धा अत्यंत शुभ आहे, कारण आता लक्ष्मीपूजन येत आहे. लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने तुम्ही बायकोला किंवा मुलीला दिवाळीला पैंजण जर गिफ्ट दिलं तर तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी इतकी नांदेल की तुम्ही विचारही करू शकत नाही. इतका तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा इफेक्ट होईल. नुसत्या कशाचा तर पैंजण गिफ्ट केल्याचा. उद्या घेऊन ठेवा आणि दिवाळीला तिला गिफ्ट द्या किंवा उद्याच्याच दिवशी घालायला लावलं तरीही चालेल. त्याचप्रमाणे तिसरी खरेदी, उद्याच्या दिवशी चांदीचे निरांजन खरेदी करण्याचे सुद्धा खूप सारे महत्त्व आहे. उद्या चांदीचे निरांजन खरेदी करायचे आणि त्यामध्ये आपल्याला आता सेवा करायची. चला आता सेवा समजून घेऊया की काय करायचे आहे. गुरुपुष्यामृतला ही सेवा म्हणजे मी सुद्धा तुम्हाला नेहमी सांगत असते, बरेच जण सांगत असतात. त्याच्या मागचं कारण आहे की गुरुपुष्यामृतची केलेली ही सेवा कधीही वाया जात नाही आणि त्याचे रिझल्ट्स हे 1001% मिळतात. थोडे उशिरा मिळतील. या गुरुपुष्यामृत पासून पुढच्या गुरुपुष्यामृत पर्यंत तुम्हाला याचे रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. मात्र ती सेवा कशी करायची, त्याची योग्य पद्धत काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. हा खरा उपाय असा आहे, तुम्हाला सांगते, पारंपरिक उपाय आहे हा. आपल्या आजी पणजींपासून करत आलेला. माझी आजी करायची, मला अजूनही आठवतंय की गुरुपुष्यामृत दिवशी जाऊन चांदीचं निरांजन खरेदी करायचं. ही त्याची पहिली पायरी आहे. मात्र आता कसं आहे, सोयीनुसार आपण करतो. नाही बाबा आमची परिस्थिती नाही आहे ताई, काय करू? तुम्ही स्टीलचं घ्या, तांब्याचं घ्या, पितळेचं घ्या, मातीची पणती घ्या. पण जर तुम्हाला शक्य असेल आणि तुमच्याकडे चांदीचं निरांजन जुनं नसेल तर तुम्ही नवीन घ्या. जुनं असेल तर ते वापरलं तर जास्त चांगलं. चांदी ही लक्ष्मीची कारक आहे, चंद्रमाची कारक आहे आणि ती तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स म्हणजे प्रगती भरपूर घेऊन येते. यश, समृद्धी, कीर्ती घेऊन येते. यशाची गुरुकिल्ली मानले जाते चांदीला. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांच्याकडे जुनं आहे त्यांनी घासून पुसून स्वच्छ करा. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी उद्याच्या दिवशी नवीन आणा. उद्या दिवसभर गुरुपुष्यामृतचा मुहूर्त आहे आणि ज्यांनी नाही घेऊ शकत त्यांनी मातीची पणती, स्टीलचं निरांजन मोठ्या साईजचं किंवा काय जे तुमच्याकडे दिवा असेल तो घ्या आणि तुम्हाला उद्या ही सेवा उद्यापासून सुरू करायची आहे. आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेत एक वेळ ठरवून घ्या. संध्याकाळी 7 वाजता साधारण तुम्हाला या 7च्या मुहूर्ताला 5च्या मुहूर्ताला बसा. आसन घ्या, स्वच्छ हातपाय तोंड वगैरे धुवा. पिरियड असेल, सुतक असेल, मासिक धर्म असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही. घरातल्या कोणाकडनं तरी करून घेऊ शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, एक निरांजन घ्यायचं आहे. सगळ्यात आधी कुठलीही सेवा करायच्या आधी करायचा असतो तो संकल्प. तुम्हाला संकल्प करायचा आहे देवासमोर बसून. देवाला आधी उदबत्ती दिवा लावून घ्यायचा, म्हणजे आपली समई आणि उदबत्ती लावून घ्यायची. त्यानंतर हातात पाणी घ्यायचं, फूल घ्यायच्या, अक्षता घ्यायच्या आणि संकल्प सोडायचा की मी अमुक इच्छेसाठी, मला घर हवं आहे, मला नोकरी हवी आहे, माझी मुलं नीट व्हावीत, माझी ही इच्छा पूर्ण व्हावी. कोणतीही इच्छा असू दे, लक्ष्मीप्राप्तीची किंवा इतर कोणतीही. तुमचं नाव घ्यायचं. मी सुनेत्रा, गोत्र कृष्णात्रय. तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप,
उद्याचा दिवस, उद्याची तारीख, उद्याचं नक्षत्र या सगळ्याची नावं घ्यायची. हातात पाणी, अक्षता, फूल, हळदी कुंकू घेऊन संकल्प सोडायचा इच्छा बोलून, आणि ते पाणी तामणात सोडायचं. ते नंतर झाडाला घालायचं. त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्याच्या खाली थोडंसं अक्षतांचं आसन एका डिशमध्ये द्यायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये एक तुपाची फुलवात लावायची आहे. गाईचंच तूप वापरायचं आहे. 99% सांगते की गाईचंच तूप वापरायचं आहे. 1% ज्या लोक नाही आणू शकत, नाही तुम्ही आणू शकत, तर तुम्ही म्हशीचं मात्र पिरियड सुतकातला हात न लागलेलं चांगलं असं तूप वापरू शकता. पण शक्यतो गाईच्या तुपाचा एक डबा विकत आणा, म्हणजे शुद्ध तूप तुम्हाला गाईचं वापरल्याचा आनंदही मिळेल आणि ते चांगलंही असतं. उद्याच्या दिवशी तुम्हाला एक वात लावायची आहे. उद्याच्या दिवशी गुरुवार आहे. गुरुवारी एक वात लावायची आहे बरोबर संध्याकाळी. वात नुसती नाही लावायची. वात लावून झाली की तुम्हाला सेवा करायची आहे. श्री सूक्त एकदा, व्यंकटेश स्तोत्र एकदा, विष्णू गायत्री मंत्र एकदा, लक्ष्मी गायत्री मंत्र एकदा, आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची एक माळ एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. आणि ही सेवा करायच्या आधी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. उद्या एक वात लावून ही सेवा तुम्हाला करायची आहे. जेवढ्या सेवा सांगितल्या त्या सगळ्या करायच्या आहेत. श्री सूक्त फलश्रुती सहित म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला शक्य असेल विष्णू सहस्त्रनाम सुद्धा म्हणा किंवा मग फोनवर लावून द्या आणि ऐका श्री स्वामी समर्थांची एक माळ. आणि सुरुवातीला सेवा करायच्या आधी स्वामी स्तवन इतकं म्हणून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे. त्यानंतर गुरुवारी एक वात, शुक्रवारी 2 वाती, शनिवारी 3 वाती, रविवारी 4 वाती, सोमवारी 5 वाती, मंगळवारी 6 वाती, बुधवारी 7 वाती, गुरुवारी 8 वाती, शुक्रवारी 9 वाती, शनिवारी 10 वाती, रविवारी 11 वाती, सोमवारी 12 वाती. इथं सेवा झाली. सोमवारी 12 वाती, मंगळवारी 13 वाती, मंगळवारी 13 वाती, पुन्हा बुधवारी 12 वाती, बुधवारी 12 वाती, गुरुवारी 11 वाती, शुक्रवारी 10 वाती, शनिवारी 9 वाती, रविवारी 8 वाती, सोमवारी 7 वाती, मंगळवारी 6 वाती, बुधवारी 5 वाती, मंगळवारी पुन्हा 4 वाती, 3 वाती, 2 वाती, 1 वाती. अशापर्यंत ही सेवा म्हणजे 24 दिवसांची सेवा आहे. मध्ये पिरियड किंवा काही आलं, कुणी घरात करणार असेल तर करून घ्या, अन्यथा तेवढा गॅप टाकलात तरी चालेल. इतकी जास्त प्रभावी सेवा आहे की तुमच्या आर्थिक ज्या काही अडचणी आहेत किंवा तुमच्या पतीची नोकरीत प्रगती होत नाहीये, व्यवसायात प्रगती होत नाहीये, किंवा तुमचं प्रमोशन होत नाहीये, नोकरी लागत नाहीये, आलेला पैसा टिकत नाहीये, मात्र हे जे तुम्हाला सेवा सांगितल्या त्या दररोज करायच्या आहेत. नुसता दिवा लावला आणि तुमच्याकडे पैसे आले असं होत नाही. तर या सगळ्या सेवा त्याच्याबरोबर केल्यामुळे तुम्हाला त्याचं संपूर्ण फळ मिळतं आणि या सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर सारी प्रगती होण्यास मदत होते. तर उद्याचा दिवस चुकवू नका. अजून मीही पाहिलेलं नाहीये की पुढचं गुरुपुष्यामृत कधी आहे, त्यामुळं उद्याचा दिवस न चुकता ही सेवा करा. नसेल निरांजन हरकत नाही, साध्या निरांजनात करा. आणि खरंच जर तुमची परिस्थिती असेल तर 1,500 पासून निरांजन मिळतात. तुम्ही निरांजन आणा. त्याचप्रमाणे उद्या घर, गाडी, बंगला म्हणजे ह्याचं काही तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर एकदम सुंदर मुहूर्त आहे. उद्या फक्त लग्न करू नये पुष्य नक्षत्रावर असं म्हटलं जातं. बाकी कोणतंही चांगलं काम उद्यापासून तुम्ही करू शकता. आणि 100% सांगते, तुमच्या मुलीला, बायकोला पैंजण किंवा सोन्याचं काहीतरी छोटंसं कानातलं जर तुम्हाला परवडत असेल तर घेऊन या. तीही खुश होईल आणि तुम्हालाही घरातल्या लक्ष्मीला काहीतरी दिल्यासारखं वाटेल आणि तुमचा जो वर्ष आहे ते एकदम चांगलं जाईल. आणि गुरुपुष्यामृताची ही 12 फुलवातींची सेवा करायला विसरू नका, कारण या सेवेचं फळ हे 100% तुम्हाला मिळणार. आणि या सेवेमुळं होणारे फायदे अनेक जणांनी कमेंटमध्ये शेअर केलेले आहेत. गुरुपुष्यामृतचे अतिशय प्राचीन, दुर्मिळ, चांगला असा उपाय आहे. त्यामुळं करा आणि सेवेचा लाभ घ्या. सेवा करा, सेवेकरी व्हा, सेवेकरी जोडा, एक सेवेकरी जोडा, व्हिडिओ शेअर करा, म्हणजे तुमच्या हातून एक सेवाच घडेल. तुमच्यापासून एकाला अजून सेवा मिळेल आणि त्यामुळे काय होईल तर अनेकांच्या घरात प्रगती होईल, अनेकांचे भाग्य उजाळेल आणि अनेक जणांना चांगली मदत होईल. त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. सेवा केल्यावर काय नक्की लाभ होतो हे तुम्हाला बघा. आणि सेवेमुळे काही नाही तर मानसिक शांतता आणि आपल्याला प्रसन्नता घरामध्ये
खूप येते. त्यानिमित्तानं आपलं वाचन होईल. काही नाही झालं तरी आपण देवाचं काहीतरी केल्याचं समाधान आपल्याला लाभेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्या करायच्या आहेत आणि नक्कीच या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे. फक्त पिरियड सुतक असेल तर तुम्ही नाही करू शकत. बाकी सगळ्यांनी नक्की आवर्जून करा. तो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.